आपण उपमा बनवणार आहोत. त्यासाठी आपण बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि थोडेसे कुटलेले शेंगा आणि थोडीशी उडदाची डाळ किंचित घेतलेली आहे, ठेवलेली आहे. त्यात एक माप थोडेसे तेल घातलेले आहे. आता आपण त्यात जिरे मोहरी टाकणार आहोत. तडतडत आलेली आहे. त्यात आपण थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्यानंतर कांदा आणि मिरची एकदम टाकूया. कांदा मस्त पैकी थोडासा लाल संदरी कलर येईपर्यंत थोडासा कांदा भाजून घ्यायचा. त्याला थोडासा सोनेरी रंग आलेला आहे. त्यानंतर आपण थोडीशी डाळ टाकूया त्यात. डाळ नंतर शेंगा घेतलेल्या आहेत, फक्त थोड्याशा ओबड-धोबड कुटून घ्यायच्या, चव छान येते त्यामुळे उपम्याला. हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं भाजेपर्यंत. सर्व मस्तपैकी भाजत आलेलं आहे. हे भाजत आल्यावरती आपण यात भाजलेला रवा टाकायचा. मी 2 वाटी रवा मस्त खमंग असा भाजलेला आहे. रवा टाकल्यावरती रवा आणि बाकीचं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यात अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा मस्त मिश्रण परतून घ्यायचं. मस्त खमंग असा वास येतो त्याचा. ते परतून झाल्यावरती पाणी टाकल्यानंतर आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं त्याला आणि त्यावर मस्तपैकी असं झाकण झाकायचं. रवा वाफलू द्यायचा आणि गॅस बंद करून सुद्धा 2 मिनिट असं उपीट वाफळलेलं आहे. सर्व करण्यासाठी रेडी आहे. उपीट मस्तपैकी असं प्लेटमध्ये सर्व करूयात. वरती गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर. उपीटासोबत आपण दही घेतलेलं आहे. दही आणि उपीट हे एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि आपली आवड असेल तर आपण यासोबत नारळाची चटणी सुद्धा घेऊ शकतो, पण आमच्या घरात सर्वांना दहीच आवडते. तर मस्तपैकी आपण उपमा ट्राय करून बघूयात. मस्त.